गुरुवारी दिवसभरात शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका दिवसात सुमारे 50 पेक्षा अधिक अनधिकृत खोकी, टपऱ्या आणि शेड हटवली किंवा जमीनदोस्त केली। या कारवाईमुळे शिरोलीतील अंतर्गत रस्ते प्रशस्त झाले आहेत। MIDCच्या वतीने गुरुवारी शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये रस्त्याकडेची खोकी, टपऱ्या आणि काही कारखान्यांच्या अनधिकृत शेड हटवण्यात आल्या। पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईनंतर शिरोलीतील अनेक रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला। अजूनही शिरोली औद्योगिक वसाहतीमधील काही अंतर्गत रस्ते अरुंद आहेत, पण अतिक्रमणामुळे हे रस्ते आणखी व्यापले होते। अनेक खोकीधारकांनी महामार्गालगत आणि औद्योगिक वसाहतीतील चौकांमध्ये बस्तान बसवलं होतं, तर काही उद्योजकांनी कंपनीसमोर पार्किंग शेड उभारल्या होत्या। गुरुवारी एका दिवसात MIDCच्या 3 पथकांनी अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली। तत्पूर्वी औद्योगिक महामंडळानं अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देऊन अतिक्रमण काढण्यास सांगितलं होतं। त्यानंतर कारवाई होऊ नये यासाठी गेल्या आठवड्यात गाळेधारकांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती। पण महाराष्ट्रातील सर्वच औद्योगिक वसाहतीत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असून कोल्हापुरातही कागलनंतर शिरोली MIDCमध्ये अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू झाली आहे।